संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे बाजरीच्या पिकाला 3 फूट लांबीची कणसे लागलेली आहेत आणि यामुळे हे बाजरीचं पीक चर्चेचा विषय ठरलाय। नारायणगाव येथील शेतकरी अण्णा उर्फ अविनाश डेरे यांनी स्वतःच्या शेतात 2 महिन्यांपूर्वी 1 एकर क्षेत्रात तुर्की बाजरीची लागवड केली। त्यासाठी त्यांनी शेतीची उत्तम मशागत करून बाजरीला खते घातली। यानंतर या बाजरी पिकाचे झपाट्याने वाढ होऊन या बाजरीला 3 फूट लांबीची कणसे आली आहेत। यामुळे परिसरातील शेतकरी हे बाजरीचे पीक पाहण्यासाठी गर्दी करतायत। या बाजरीपासून साधारण 40 पोते उत्पादन निघण्याची अपेक्षा अविनाश डेरे यांनी व्यक्त केली आहे। तसेच या बाजरीचं वाण बियाणे म्हणून जोपासणार असून ज्या शेतकऱ्याला पाहिजे असेल त्याला ते पुरवणार आहे असंही त्यांनी सांगितलं। एकर केले 1-1.5 एकर मी संगमनेर बी आणलं होतं, यूट्यूब पाहिलं, मी आणलं तसं आणि चांगलं जमलं। आता काय हरकत नाही। असं काय बियाण्याचं नाव काय आहे? बियाणे तुर्की बाजरी म्हणणे, ही तुर्की शेती, पण आपल्या लोकांनी बरीच राजस्थान आली होती, तिथून इकडे आले, आपला प्रसाद आला या बाजरीचा। साधारणपणे पुणे जिल्ह्यामध्ये ही बाजरी दिसत नाही, कुठल्या भागामध्ये ही बाजरी? ही संगमनेरला 2-4 शेतकऱ्यांनी केलं, तर यूट्यूब मी पाहिलं, मग ते त्यांच्याकडून मागणी केली, त्यांनी दिलं बी मला। असं अशा पद्धतीने अन्न तुम्ही ही सगळी मशागत केली होती बाजरीसाठी? नाही, मी काय केलं, नांगरट खोड केली ती ट्रॅक्टरने चांगली, आणि सरी काढली 3 फुटाची, आणि ते 2 फुटावर लागवड केली त्याची, आणि नंतर भर लावली। चांगलं झालं, आता पाणी बिणी व्यवस्थित भरतं, चांगले जास्त, आणि याची उंची जास्त आहे जरा। आता साधारणपणे ही जी बाजरीची कणस ही किती फुटापर्यंत वाढली? कणस 3 फुटाच्या पुढे काय 3, 2.5-3 फूट आहेच प्रत्येक, आणि पूर्ण कणीस भरले, असं अर्धवट नाही भरलं, टोकापर्यंत चांगले नाही भरले असे। माणसं इकडची परिसरातली हो, चर्चा झाली आपली, लोक हे बघायला येतात, इथं कोणच्याकडे वाण नाही ना, लोक आशा किती झाली अशी लोक विचारतात। आता हे जे बाजरी आहे याचं काय बियाण्याचं तुम्ही काय? हा, देऊ ना, लोकांनी मागणी केली ना, आपण देऊ, पुरवणार आहात? हा देऊ आपण, आहे ना, ज्यांनी मागितली त्यांना देऊन टाकू आपण, तसं काय अडचण नाही। काय संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटील, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।